उरलेला पाव. आता त्याचं करायचं तरी काय. चला तर मग बनवूया जबरदस्त चीझी गार्लिक मसाला पाव. एकदा खाल्ला की परत परत कराल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी कढई गरम करून त्यात 1 टेबलस्पून तेल आणि 50 ग्रॅम बटर टाकूया. बटर वितळलं की आता त्यात बारीक चिरलेली 1 हिरवी मिरची टाकूया आणि 2 कांदे घालून छान 2-3 मिनिटं परतून घ्या. कांदा थोडासा सोनेरी झाला की त्यात 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाका. आलं लसणाची पेस्ट तेलात छान 1-2 मिनिटं भाजून घ्या. आता त्यात आपण 1 बारीक चिरलेली ढोबळी मिरची टाकूया. ढोबळी मिरची थोडी परतून घेतल्यानंतर दोन टोमॅटो घालून ते 1 ते 2 मिनिटं परतून घेऊया. आता यात आपण 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून चाट मसाला, 1 टेबलस्पून पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ आणि वरून थोडीशी कोथिंबीर असं टाकूया. आता हे सर्व आपण नीट मिक्स करून घेऊया. आता याला 1-2 मिनिटं परतल्यानंतर यात आपण अर्धा कप पाणी टाकूया. आता हे छान आपण मिक्स करून घेऊया. झाकण ठेवून फक्त 1 ते 2 मिनिटं शिजवायला ठेवूया. आता याला छान एकजीव करून घ्या. बघा किती छान मिक्स झालाय मसाला. इतका सुंदर घमघमाट सुटलाय याचा किचनमध्ये, काय सांगू तुम्हाला. हे केल्यानंतर तुम्ही पावभाजी करायला सुद्धा विसराल. झाला आपला मसाला पावसाठी लागणारा मसाला तयार. आता हा तयार झालेला मसाला आपण एका बाउलमध्ये काढून थंड करायला ठेवूया. आता एका छोट्या बाउलमध्ये 50 ग्रॅम बटर घेऊन त्यात आपण बारीक चिरलेला लसूण टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे सर्व मिक्स करून घेऊया. याला आता फक्त 15 सेकंद मायक्रोवेव्ह करा. लक्षात ठेवा जास्त नाही. आणि बघा आपलं गार्लिक बटर तयार आहे. आता पाव लादी घेऊया. मी इथे 4 पाव घेतले, पण तुम्ही हवे तसे घेऊ शकता. पाव मधून असे कापा. मी इथे एका वेळी 4 पाव घेतलेत, कारण तव्यावर आणि मायक्रोवेव्ह प्लेटवर व्यवस्थित नीट बसतील. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे घ्या. आता तवा गरम करून मंद आचेवर त्यावर थोडं गार्लिक बटर टाका आणि ते चांगलं असं पसरून घ्या. म्हणजे त्याच्यावर 4 पाव बरोबर मावतील. आणि त्यावर पाव थोडा भाजून घ्या. पाव भाजल्यामुळे पावला छान हलकं खमंग क्रिस्पी टेक्स्चर येईल. आणि तव्यावर लसूण भाजल्यामुळे त्याची चव पण छान लागेल. हे सर्व मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे. पाव भाजल्यामुळे तो पाव अगदी खमंग क्रिस्पी लागेल. याच पद्धतीने पावची दुसरी बाजू पण आपण भाजून घेणार आहोत. आता मायक्रोवेव्हच्या प्लेटला थोडं बटर लावून घ्या. पावची एक साईड त्यावर ठेवा. आता त्यावर आपण तयार केलेला मसाला पसरूया. हा मसाला सर्व कोपऱ्यांमध्ये व्यवस्थित लावून घ्या. मसाला लावून झाल्यानंतर आता आपण त्याच्यावर भरपूर चीज किसून घेणार आहोत.
विदाऊट चीज सुद्धा खूप छान लागतं बरं का हे, असंच पाव सोबत खायला. वरून थोडा कांदा बारीक टाकूया. आता दुसऱ्या पावाला सुद्धा मसाला लावून घेऊया. आणि हा पाव आपण आता त्या मसाल्यावर ठेवूया. आता वरच्या साईडला आपण असं कट करून घेऊया. ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली. आणि पुन्हा ह्यावर थोडंसं बटर लावूया. आता प्रीहीटेड ओव्हनमध्ये आपण 180 डिग्रीवर 5 ते 7 मिनिटं याला आता बेक करूया. आणि बघा आपला उरलेला पावापासून तयार झालेला एकदम रेस्टॉरंट स्टाईल चीझी गार्लिक मसाला पाव. मऊसर, चीझी, खमंग आणि मसालेदार असं कॉम्बिनेशन कुठे मिळणारच नाही. गरमागरम खायला घ्या आणि सगळ्यांना द्या. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.